तर आज आपण घरगुती स्टाईल समोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत. हे समोसे बाहेरच्या समोस्यांपेक्षा खूप टेस्टी लागतात आणि पोटभर तुम्ही घरी खाऊ शकता. एखाद्या वेळेस काहीतरी चमचमीत करायचं असेल आणि जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर असे समोसे तयार करू शकता. 3-3, 4-4 जरी खाल्ले तर मस्त पोट भरते आणि मनसुद्धा तृप्त होते. तर यासाठी एका परातीमध्ये 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हवं असल्यास तुम्ही 2 वाटी मैदा घेऊ शकता किंवा मग 2 वाटी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. पण मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलं की पारीचं जे टेक्स्चर आहे बाहेरच्यासारखं येतं. यामध्ये किंचित मीठ, थोडासा ओवा आणि मोहन घालायचं आहे. तर 1 मोठा चमचा तेलाचं मोहन आणि 1 मोठा चमचा तुपाचं मोहन घालायचं आहे. तेल व तूप दोन्ही याचं मोहन घालायचं म्हणजे पारी जी आहे मस्त खुसखुशीत होते आणि दिवसभर समोसा जो आहे मस्त कुरकुरीत राहतो. तर मोहन घातल्यावर अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं कोमट असताना मग हाताने मोहन जे आहे सगळ्या पिठाला लावून घ्यायचं. मूठ बांधली तर मूठ पडायला हवी. तर अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळायचा. गोळा मळून झाल्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे रेस्ट करण्याकरिता ठेवायचा. जास्त वेळ ठेवायची गरज नाही. एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं, बडीशेप आणि धणे घेतलेले आहे, आलं घेतलेलं आहे आणि 7-8 लसूण पाकळ्या आहेत. याचा ठेचा तयार करून घ्यायचा. आता एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं. तेल जास्त घ्यायची गरज नाही. नॉनस्टिक भांडं घेतलं तर तेल तसंही कमी लागतं. जो ठेचा किंवा वाटण तयार करून घेतलेलं आहे ते तेलामध्ये थोड्या वेळ परतून घ्यायचं. 1 चमचा कसुरी मेथी, थोडेसे मटारचे दाणे घातलेले आहे. तुम्ही या जागेवर शेंगदाणे किंवा काजूसुद्धा घालू शकता. मटारसुद्धा थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचे. सुक्या मसाल्यांमध्ये हळद, धणेपूड, जिरेपूड, थोडीशी साखर, चवीनुसार काळं मीठ, थोडासा चाट मसाला आणि मीठसुद्धा घातलेलं आहे. काळं मीठ, चाट मसाला आणि मीठ तिघाचं कॉम्बिनेशन करून मिठाची चव बॅलन्स करायची, कारण तिन्हीही खारट असतात. तर आपला हा मसाला परतून झालेला आहे. यामध्ये 3 उकडलेले बटाटे घालायचे आहेत. बटाटे जे आहेत अगोदरच उकडून घ्यायचे, पूर्णपणे गार करायचे, साल काढायचे आणि मगच वापरायचे. गरमागरम उकडलेले बटाटे नाही वापरायचे, त्याने सारण जे आहे चिकट होतं. मस्त असं सुटसुटीत हवं असेल तर थंड झालेले उकडलेले बटाटे वापरायचे आहेत. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. चव घेऊन बघायची, काही कमी जास्त असेल तर ते तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. तर इथे आपलं हे सारण तयार आहे. हे जे बटाट्याचं सारण आहे किंवा भाजी आहे ही अशीही खायला खूप छान लागतात. तुम्ही पराठ्यांबरोबर मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. 20 मिनिटानंतर जो गोळा आहे एकदा चांगल्यापैकी मळून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अगदी टाईट गोळा आहे. एवढ्या प्रमाणात 5 गोळे तयार झालेले आहे आणि 5 गोळ्यांपासून आपले 10 समोसे तयार होतील. पारी लाटून घ्यायची आहे. पारी घट्ट असल्यामुळे परफेक्ट गोल आकार येईलच याची गॅरंटी नाही, पण शक्यतो जेवढा गोल आकार आणता येईल तेवढी गोल आकाराने पारी लाटून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार कट करून घ्यायची. तर अगोदर सर्व पाऱ्या अशाच प्रकारे तयार करून घ्यायच्या. समोसा फिल करताना अगोदर कोन तयार करून घ्यायचा. कोन तयार करणं फार सोपं आहे. यामध्ये 2 चमचे बटाट्याचं सारण म्हणजेच मसाला भरायचा आहे. सर्व साईडला पाणी लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मध्ये एक फोल्ड करायची आहे आणि समोसा क्लोज करून घ्यायचा आहे, पॅक करून घ्यायचा आहे. तर मी छोट्या आकाराचे समोसे केलेले आहेत. छोट्या आकाराचे केले म्हणजे लवकर तळलेही जातात आणि तळण्याकरिता तेलसुद्धा कमी लागतं. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठा जास्त शेप करू शकता. तर अशा प्रकारे सर्व समोसे अगोदर तयार करून घ्यायचे. तळण्याकरिता तेल फार गरम नाही करायचं, पण चांगल्यापैकी गरम करून घ्यायचं आणि मग गॅसचा फ्लेम लो करून अगदी लो फ्लेमवरच समोसे घालायचे आहेत आणि लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत. लो फ्लेमवर तुम्ही जेवढा वेळ तळाल तेवढे समोसे जे आहे छान खुसखुशीत आणि बराच वेळपर्यंत कुरकुरीत राहतात. मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत समोसे जे आहे तळून घेतलेले आहे. यासोबत हिरव्या मिरच्या तळायच्या, एखादी चटणी आवडत असेल तर चटणी घेऊ शकता किंवा मग असेही खाऊ शकता. गरमागरम खूप मस्त लागतात. यासोबत फोडणीचं ताक करा म्हणजे मस्त जेवणाचा बेत तयार होतो. 4-5 समोसे आणि मस्त फोडणीचं ताक. तर हे घरगुती स्टाईलचे एकदम परफेक्ट गरमागरम समोसे नक्की ट्राय करून बघाल. कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.